महाराष्ट्रातील 29 पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं. 15 जानेवारीला निवडणूक, 16 जानेवारीला मतमोजणी. आजपासून आचारसंहिता लागू. चांगला खान सोबत घ्यायला हरकत काय? अंबादास दानवेंचा सवाल. मतांसाठी ठाकरेंची खानासमोर लाचारी. भाजपाचा ठाकरेंना टोमणा. रडत रडत निवडणूक लढू नका, भाजपानं ठाकरेंना लगावला टोमणा. आयोगाला किती ही गाही. मतदार यादीवरील आक्षेप अनंतात विलीन झाले. निवडणुकांच्या घोषणेवर मनसेची प्रतिक्रिया. मतदार यादीतील घोळावरून मनसे आक्रमक. संतप्त मनसैनिकांनी ठाणे निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक फोडले. ठाण्यातील 149 मतदारसंघाबाबत मनसे न्यायालयात जाणार. पिढ्या बदलल्या, भूमिका तीच, महाराष्ट्र हित. ठाकरे गटाकडून 16 सेकंदाची पोस्ट. ठाकरे गटाच्या पोस्टवरून राजकीय चर्चेला उधाण. मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर. उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. धुरंधर, धूर कुठे गेला माहीत नाही. एकनाथ शिंदेंच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचा पलटवार. गुंड बंडू आंदेकरच्या घरावर पुणे पोलिसांचा छापा. आंदेकराच्या घरातून सायलेन्सर असलेली बंदूक जप्त. विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला पुन्हा अटक. विशेष तपास पथकानं केली अनंत गर्जेला अटक. मुख्यमंत्र्यांनी केली होती एसआयटीच्या चौकशीची मागणी. अभिषेक यांच्या हत्या प्रकरणामध्ये मला लवकर न्याय मिळेल. भाजपा प्रवेशावेळेस तेजस्वी घोसाळकरांचं वक्तव्य. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर अंबादास दानवेंची टीका. आरोपींच्या सोयीनं चौकशी सुरू असल्याचा दावा. न्यायालयानं ऐकवल्यावरही पार्टनरवर गुन्हा दाखल न केल्याचा दावा. अधिवेशन काळात दारू पार्टी जोरात. नागपुरातल्या रवी भवनात दारूच्या बाटल्यांचा खच. आमदार निवासमध्येही बाटल्याच बाटल्या. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर. गाव नकाशांवरील रस्त्यांवरील अतिक्रमण 7 दिवसात काढणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. पुण्यातील कोंढवा कात्रज रस्त्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. हिंदवी स्वराज्याचा झेंडा. शिवरायांनी आटकेपार लावला. मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. श्री शंभूतीर्थ स्मारकाचं लोकार्पण. इचलकरंजीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. इचलकरंजीमध्ये विविध विकास कामांचंही उद्घाटन. नवी मुंबई विमानतळावर 4थे टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव. आणखी एक रनवे बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास. सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू. नाशकात हरित नाशिक मोहिमेची सुरुवात. पहिल्या टप्प्यात 1000 झाडांची लागवड. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण. अमरावती जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस कायम. दररोज सरासरी 68 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला. 11 महिन्यात 22,761 नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला. जळगावात अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाची हत्या. अनैतिक संबंधाच्या जुन्या वादातून सागर सोनवणेची हत्या. एका संशयिताला अटक. दुसरा आरोपीचा शोध सुरू.